हॅलो स्टुडंट, आज आपण मराठी व्याकरण नाम व नामाचे प्रकार पाहणार आहोत. नाम म्हणजेच नाव. कोणत्याही वस्तूचे नाव, व्यक्तीचे किंवा प्राण्याचे नाव म्हणजेच नाम. नाम व्याख्या जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला व त्याच्या गुणधर्माला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ टेबल, राम, मोर, दिव्या, हिमालय, पुणे, बाऊ, नदी, आनंदी इत्यादी. नामाचे प्रकार: 1. सामान्य नाम. 2. विशेष नाम. 3. भाववाचक नाम. नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन. व्याख्या: एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा सामान्य गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरण: मुलगी. मुलगीला सर्वजण मुलगीच म्हणतात म्हणून हे सामान्य नाम आहे. नदी, गाव, पर्वत, पुस्तक, पक्षी, झाड इत्यादी सामान्य नामाची उदाहरणे आहेत. नामाचा दुसरा प्रकार विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. व्याख्या: ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेश. रमेश हे व्यक्तीचं विशिष्ट असं नाव आहे म्हणून हे विशेष नाम आहे. गंगा. गंगा हे नदीचं नाव आहे, विशेष असं नाव आहे म्हणून हे विशेष नाम आहे. मुंबई, भारत, मोर, हिमालय, महाराष्ट्र इत्यादी विशेष नामाची उदाहरणे आहेत. नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट नाउन. व्याख्या: ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, चांगुलपणा, चपळाई, वीरता, लबाडी इत्यादी. प्रामाणिकपणा, चांगुलपणा, चपळाई, वीरता, लबाडी हे माणसामध्ये असलेले गुण आहेत, भाव आहेत, त्यामुळे हे भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. आता आपण या सर्वावरील एक प्रश्न सोडवूया. खालील दिलेल्या शब्दावरून नामाचे प्रकार ओळखा. पहिला शब्द आहे नदी.
तर नदी हे सामान्य नाम आहे, कारण नदीला सर्वजण नदीच म्हणतात. दुसरं गोदावरी. गोदावरी हे एका नदीचं विशिष्ट असं नाम आहे, म्हणून हे विशेष नाम आहे. फूल. फूलला सर्वजण फूलच म्हणतात, म्हणून हे सामान्य नाम आहे. मोठेपणा 4 नंबर. मोठेपणा ही माणसाच्या मनामधील एक भावना आहे, त्यामुळे हे काय आहे, भाववाचक नाम आहे.